Good morning, friends. We were discussing about a classification system proposed by two great botanists, Bentham and Hooker. George Bentham was a, a botanist. He studied law in his early graduation and all. Early life, he was a lawyer. Then he shifted his interest towards the botany, and then he became the president of लिनियन सोसायटी ऑफ बॉटनी. कार्ल लिनायसची जी सोसायटी होती त्याचा तो प्रेसिडेंट झाला. आणि तो म्हणजे बेंथम जे होते ना ते कंटिन्युअस हार्बॅरियममध्ये राहणारे, 18 तास हार्बॅरियमचा स्टडी करणारे आणि एकदम कीन असे ऑब्झर्वर होते. म्हणजे प्लांट ऑब्झर्वेशन त्यांचं जबरदस्त होतं. त्यांच्या जोडीला दुसरा एक बॉटनिस्ट भेटला. त्यांचं नाव होतं सर, इथे सर लिहायचं राहिलंय, सर जोसेफ डाल्टन हुकर. सर जोसेफ डाल्टन हुकर. ही वॉज द प्रेसिडेंट ऑफ रॉयल बॉटनिकल गार्डन क्यू. रॉयल बॉटनिकल गार्डन क्यू इथं त्यांनी साधारणतः 25 वर्ष त्यांनी अध्यक्षपद स्वीकारलं आणि तिथे काम केलं. हुकरच्या बाबतीत सांगायचं झालं तर ही वॉज कलेक्टर, जबरदस्त होरॅशियस कलेक्टर. खतरनाक कलेक्शन करणार आणि कलेक्शन करून त्याचा अभ्यास करणार आणि उर्वरित अभ्यास करणार ते बेंथम. या दोघांची जोडी जमली. एक होता हार्बेरियममध्ये बसून कंटिन्युअस अभ्यास करणारा आणि दुसरा होता फील्डवरती फिरून भरपूर सारे प्लांट्स कलेक्ट करणारा. सर जोसेफ डाल्टन हुकर यांचं आणखीन एक कॉन्ट्रीब्युशन आहे जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी फ्लोरा लिहिला, फ्लोरा ऑफ ब्रिटिश इंडिया बाय सर जोसेफ डाल्टन हुकर. त्यावेळेस भारतामध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान, आजचं जम्मू काश्मीर, बलुचिस्तान, त्यानंतर नेपाळ, भूटान, भारत, म्यानमारचा काही भाग, बांगलादेशचा काही भाग, एवढं सगळं काही भारतात होतं आणि त्या भारताला म्हणायचे ब्रिटिश इंडिया. आणि त्याचा फ्लोरा त्यांनी तयार केला. फ्लोरा म्हणजे काय, आय टोल्ड यू अर्लियर, फ्लोरा म्हणजे एखाद्या एरियाची, पर्टिक्युलर एरियाच्या सगळ्या प्लांट्सची वेल्थ डॉक्युमेंट केलेली असते एका बुकमध्ये, त्याचं नाव असतं फ्लोरा. तशीच ॲनिमलची पण वेल्थ आहे ना ती डॉक्युमेंट केलेली असते, त्याला म्हणतात फाउना. सो फ्लोरा अँड फाउना. सो ही वॉज मॅन ऑफ फ्लोरा, सर जोसेफ डाल्टन हुकर. सर ही पदवी असते, म्हणजे आपले संस्थेचे सेक्रेटरी जसे आहेत सर गोसावी, त्यांना सर ही पदवी भेटलेली. असंच सर जोसेफ डाल्टन हुकर यांना पण पदवी भेटलेली. ही अशी कोणालाही भेटत नसायची किंवा भेटत नाही. आज आपण सगळ्यांना सर सर म्हणतो ना, सर एकच असं. खूप कमी लोकांना सर ही पदवी असायची. ठीक आहे. हे दोघ जण देवर टीम प्रिपेअर्ड proposed a natural system of classification where plants were grouped naturally according to their most of the characters, considering their most of the characters, morphological, sexual and all. Anatomical असतो, पेलिनॉलॉजिकल असो, या सगळ्या कॅरेक्टर्सचा अभ्यास करून या दोघांनी एक क्लासिफिकेशन सिस्टीम मांडली. तर नॅचरल सिस्टीम का म्हणायची, तर जास्तीत जास्त कॅरेक्टर्स त्यांनी इन्क्लूड केले म्हणून त्याला नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन म्हणायचं. त्यांनी ही पब्लिश केली, ती एका बुकमध्ये पब्लिश केली. बुकचं नाव होतं जेनेरा प्लॅन्टॅरम. हे लक्षात राहू द्या, जेनेरा प्लॅन्टॅरम या बुकमध्ये त्यांनी पब्लिश केली. लिनायसचं पुस्तक होतं स्पेसिस प्लॅन्टॅरम. 3 पुस्तकं खूप महत्त्वाची आहेत बरं. लिनायस स्पेसिस प्लॅन्टॅरम, बेंथम हुकर जेनेरा प्लॅन्टॅरम
आणि डार्विनचं होतं ते ओरिजिन ऑफ स्पेसीज. हे 3 पुस्तकं खूप महत्वाची. त्यात त्यांनी काय केलं, दे ट्रीटेड 200 फॅमिलीज ऑफ अँजिओस्पर्मिक प्लांट अँड जिम्नोस्पर्मिक प्लांट, म्हणजे फेनोरोगॅम्सची टोटल 200 फॅमिली केल्या. त्यात आहेत 7569 जेनेरा आणि 97,205 स्पेसीज. दे पब्लिश्ड इट इन 1890s मध्ये त्यांनी ते जनरा प्लॅन्टरम पब्लिश केलं. जिथे जिथे मोठे जनरा आहेत दे डिवायडेड इट इंटू सब जनरा ऑर सेक्शन्स. आणखीन एक काय झालं त्यांच्याकडनं, त्यांनी केलं काय, आज ज्यांना आपण ऑर्डर म्हणतो ना, म्हणजे मार्वेल्स, मिरटेल्स, युनिसेक्शुअल्स, ह्या ज्या ऑर्डर आहेत, दे ट्रीटेड ऑर्डर ॲज अ फॅमिली. अँड जे फॅमिली ज्या आहेत आजच्या, त्यांना ऑर्डर म्हणून ट्रीट केलं. आणि आजचे जे ऑर्डर्स आहेत त्यांना कोहोर्ट म्हणून ट्रीट केलं. म्हणजे फॅमिली ही टर्म त्यांच्याकडे नव्हती, त्यांनी फॅमिली ही टर्म वापरली नाही, त्यांनी ऑर्डर ही टर्म वापरली. त्यानंतर हे त्यांचं असं क्लासिफिकेशन होतं. दे ट्रीटेड क्रिप्टोगॅम्स ॲज अ सेपरेट ग्रुप आणि फेनारोगॅम्स ॲज अ सेपरेट ग्रुप. इन फेनारोगॅम्स दे ट्रीटेड 3 classes: डायकोटिलिडॉन, जिम्नोस्पर्म and मोनोकोटिलिडॉन. डायकोटिलिडॉन, जिम्नोस्पर्म आणि मोनोकोटिलिडॉन. They treated gymnosperm in between dicot and monocot. They did not treated angiosperm as a distinct group. येते लक्षात. आज आपण अँजिओस्पर्म कोणाला म्हणतो, म्हणजे डायकॉट आणि मोनोकॉट यांचं मिळून आपण अँजिओस्पर्म ट्रीट करतो आणि जिम्नोस्पर्म यांना वेगळे ट्रीट करतो. त्यांनी काय केलं, डायकॉट, जिम्नोस्पर्म आणि मोनोकॉट असे 3 क्लासेस केले फेनोरोगॅम्सचे. फेनोरोगॅम्स म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट्स. देन इन डायकॉट दे ट्रीटेड 3 subclasses: पॉलीपेटॅली, गॅमोपेटॅली आणि मोनोक्लायमेडी. पॉलीपेटॅली, गॅमोपेटॅली अँड मोनोक्लायमेडी ॲज अ 3 subclasses. आणि मोनोकॉटमध्ये त्यांनी एकही सबक्लास न करता 8 सिरीज केल्या: मायक्रोस्पर्मी, कोरोनरी, कॅलिसिनी, नुडीफ्लोरी, ॲपोकार्पी, ग्लुमिफेरी, अशा त्यांनी 8 वेगवेगळ्या सिरीज ट्रीट केल्या. आता याच्या प्रत्येक सिरीजमध्ये आपण जाणार. याच्या प्रत्येक सिरीजमध्ये आपल्याला जायचे किंवा प्रत्येक सब क्लासमध्ये जाऊन बघायचं. पहिलं डिव्हिजन त्यांनी ट्रीट केलं क्रिप्टोगॅमिया. त्यात आल्गी, फंजाय, ब्रायोफाईट, टेरडोफाईट, लायकेन हे सगळे क्रिप्टोगॅमियामध्ये आहेत. पुढचं त्यांनी ट्रीट केलं डिव्हिजन ते म्हणजे फेनोरोगॅमिया. फेनोरोगॅमिया म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट्स, ज्याच्यामध्ये विजिबल गॅमेट्स आहेत अशा सगळ्यांना फेनोरोगॅमिया ते म्हटले. ज्यात स्टॅमेन दिसतं व्यवस्थित, ज्याच्यामध्ये कार्पेल दिसतात, म्हणजे मेल अँड फिमेल गॅमेट्स आर विजिबल. ठीक, फेनोरोगॅमिया फ्लॉवरिंग प्लांट्स. किंवा त्यांना दुसरं एक नाव आहे स्पर्मॅटोफायटा. स्पर्मॅटोफायटा मीन्स स्पर्मा मीन्स सीड, फायटा मीन्स प्लांट, सीड बिअरिंग प्लांट्स. They divided division Phanerogamia into 3 classes: dicotyledon, gymnosperm and monocotyledon. Dicot, it means 2 cotyledon. There are 2 cotyledon, taproot system, reticulate venation, pentamerous or tetramerous flower. These are characters of dicotyledon. You are well aware about dicotyledon. Monocotyledon म्हणजे काय? There is a single cotyledon. डायकॉटचे एक्झाम्पल काय?
जेवढे काही रेटिक्युलेट व्हेनेशन असणारे प्लांट्स दिसतात तुम्हाला जवळपास सगळे ट्रीज डायकॉट येतात. बऱ्यापैकी श्रब्स डायकॉट येतात. रेटिक्युलेट व्हेनेशन ज्यांना दिसते ते सगळे डायकॉट. मोनोकॉट मध्ये काय येते? पाम मोनोकॉट आहे, सगळे ग्रासेस मोनोकॉट आहेत, बांबू मोनोकॉट आहे, आपण खाणारे सगळे तृणधान्य जे आहेत ते सगळे मोनोकॉट आहेत. जिम्नोस्पर्म काय? जिम्नॉस मीन्स नेकेड, स्पर्मा मीन्स सीड्स आर नेकेड. तुम्ही शिकलेले ते FY ला सायकस जिम्नोस्पर्म आहे, SY ला शिकले तुम्ही पायनस जिम्नोस्पर्म आहे. आणखीन कुठले शिकले तुम्ही जिम्नोस्पर्म? अराकोरिया असेल माहिती तुम्हाला, थुजा माहिती असेल, डायून माहिती असेल, झामिया माहिती असेल, नेटम माहिती असेल. नेटम बहुतेक TY ला आहे तुम्हाला आता. दीज आर जिम्नोस्पर्म्स. आर यू क्लिअर? डायकॉट म्हणजे काय, जिम्नोस्पर्म म्हणजे काय आणि मोनोकॉट म्हणजे काय? ठीक. डायकॉट त्यांनी हा क्लास आहे आणि त्या क्लासमध्ये 3 सब क्लास मोडलेत. डायकॉटमध्ये 3 सब क्लास आहेत. पहिला सब क्लास आहे पॉलीपेटॅली, दुसरा सब क्लास आहे गॅमोपेटॅली आणि तिसरा सब क्लास आहे मोनोक्लायमॅडी किंवा अपेटॅली. आता पॉलीपेटॅलीमध्ये सिरीज आहेत, 3 सिरीज आहेत पॉलीपेटॅलीमध्ये. पहिली सिरीज आहे थॅलॅमिफ्लोरी, दुसरी सिरीज असते डिसिफ्लोरी, तिसरी सिरीज असते कॅलिसिफ्लोरी. आता पहिले तुम्ही समजून घ्या पॉलीपेटॅली म्हणजे काय, सब क्लास पॉलीपेटॅली म्हणजे काय आणि त्याचे कॅरेक्टर्स काय. पेटल्स आर फ्री. व्हॉट आर पेटल्स? पेटल्स आर मेंबर ऑफ करोला. सेकंड आउटर मोस्ट वर्ल, बाहेरून दुसरं असणारं कलरफुल असं जे वर्ल आहे त्याला म्हणायचं करोला, आणि करोलाचा एक मेंबर म्हणजे पेटल. पेटल्स आर फ्री इन पॉलीपेटॅली. आणखीन काय कॅरेक्टर आहे तर स्टॅमेन्स आर नॉट इपीपेटल्स. जर स्टॅमेन्स इपीपेटल्स असतील आणि पेटल्स फ्री जरी असले तरी वी ट्रीट देम इन गॅमोपेटॅली. कीप इन माइंड, स्टॅमेन्स आर नॉट इपीपेटल्स इन पॉलीपेटॅली. पॉलीपेटॅलीमध्ये स्टॅमेन्स कधीही इपीपेटल्स नसतात. व्हॉट इज मीन बाय इपीपेटल्स? inserted on petals. Stamens inserted on petals. This is character of गॅमोपेटॅली. म्हणजे तसे सोडून जे आहेत ते सगळे पॉलीपेटॅली. तर पॉलीपेटॅलीमध्ये 3 सिरीज आहेत. पहिली सिरीज थॅलॅमिफ्लोरी. थॅलॅमिफ्लोरी म्हणजे काय तर फ्लोरल व्हर्ल्स आर अरेंज्ड ऑन a thalamus, somewhat enlarged thalamus. थोडासा इनलार्ज झालेला थॅलॅमस असतो आणि त्याच्यावरती फ्लोरल व्हर्ल्स आर अरेंज्ड. स्टॅमेन्स आर हायपोगायनस अँड मेनी. दिस इज ऑल्सो अ इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ थॅलॅमिफ्लोरी. स्टॅमेन्स आर हायपोगायनस. हायपो मीन्स बिलो, गायनस मीन्स गायनोशियम. Stamens are attached below the gynoecium and they are many in number. This is character of thalamiflory. And thalamus is enlarged. म्हणजे जिथे फ्लोरल व्हर्ल अटॅच झालेली गोष्ट असते ना, ते ठिकाण असतं ना, त्याला म्हणायचं थॅलॅमस. फॉर एक्झाम्पल सीताफळामध्ये जो तो मधला असा शाफ्ट असतो ना, असा रिसेप्टॅकल, इट इज अ थॅलॅमस. सीताफळ काढल्यानंतर मध्ये जे एक असा दांडा येतो व्हाईट कलरचा, त्याला म्हणायचं थॅलॅमस. ते थोडंसं इनलार्ज झालेलं आहे म्हणून ॲनोनेसी थॅलॅमिफ्लोरीमध्ये येतं. डिलिनिएसी थॅलॅमिफ्लोरीमध्ये येतं. डिलिनिएसीचं हे तुम्हाला जे पुढं फ्लावर दिसतंय डिलिनिएसीचं, इट्स अ डिलिनिया इंडिका. इट्स अ ऑर्नामेंटल प्लांट प्लांटेड इन गार्डन. पण डिलेनिया पेंटागायना नावाचं एक प्लांट आपल्याकडे येतं, त्याला आपण करमळ वगैरे काहीतरी म्हणतात. मोठं प्लांट असते, मोठी मोठी पानं असतात, जेवायला त्याची पानं वापरली जातात.
करमळ असं काहीतरी म्हटलं जातं, आणि ते डिलेनिया पेंटागायना आपल्याकडे येतं. सो थॅलेमी फ्लोरीचं इन टोटल मला काय सांगायचं, थॅलेमी फ्लोरीमध्ये थॅलेमस इज इनलार्ज्ड, स्टॅमिन्स आर मेनी अँड ऑल आर हायपोगायनस. तर त्या थॅलेमी फ्लोरीमध्ये 6 ऑर्डर्स येतात: रॅनेल्स, परायटेल्स, पॉलिगोनी, कॅरिओफायलिनी, गटीफेरल्स आणि मालवेल्स. आज आपण त्यांना ऑर्डर म्हणतो, त्यावेळेस त्यांनी कोहॉर्ट असं म्हटलेलं आहे, कोहॉर्ट. तर पहिली ऑर्डर आहे रानेल्स. याच्यात येतं ॲनोनेसी, डिलिनिएसी, मॅग्नोलिएसी, मेनिस्पर्मिएसी, रॅनेन्क्युलेसी, या फॅमिली रॅनेल्समध्ये येतात. दुसरी कोहॉर्ट म्हणजेच ऑर्डर परायटेल्स. परायटेल्स म्हणजे काय, प्लासेंटेशन इज परायटल. याच्यात येते पॅपॅव्हरेसी. पॅपॅव्हरेसी म्हणजे आपली बिलायत किंवा आपण त्याला म्हणतो करडई, करडईची फॅमिली पॅपॅव्हरेसी. ब्रासिकेसी, त्यानंतर व्हायोलेसी, कॅपॅरिडेसी, सिस्टेसी. कॅपॅरिडेसी म्हणजे कॅपॅरिस म्हणजे आपली वाघाटी जी आहे, वाघाटीची आपण भाजी करून खातो, त्या सगळ्या कॅपॅरिडेसी, कॅपॅरिस या फॅमिलीमध्ये येतात. यांच्यामध्ये परायटल प्लासेंटेशन असतं. पुढची कोहॉर्ट और ऑर्डर आहे पॉलिगेलिनी. आपल्या इकडे एक पॉलिगेला अर्वेन्सिस नावाचं एक प्लांट आहे. पॉलिगेला अर्वेन्सिस येलो कलरचं फ्लावर असते, आणि ते उपटलं की त्याच्या मुळाला झेंडूबाम सारखा वास येतो. झेंडूबाम जे आपण डोक्याला लावतो त्याच्यासारखा वास येतो. तर हे पॉलिगेलिनी, ज्यात ओव्हरीज, टू लॉक्युलर असं हे प्लांट सगळे येतात. म्हणजे काय, पॉलिपेटॅली, मेनी स्टॅमेन्स, हायपोगायनस स्टॅमेन्स अँड ओव्हरी टू लॉक्युलर म्हणजे पॉलिगेलिनी. याच्यात बघा हे तुम्हाला जे दिसते पिट्टोस्पोरम डेसिकॉलॉन नावाचं एक प्लांट आहे. त्याचे जे फ्रूट दिसतात त्याच्यामध्ये ओव्हरी जी दिसते ती टू लॉक्युलर दिसते. तिसरी सिरीज आहे कॅरिओफायलिनी. तर कॅरिओफायलिनीमध्ये येतं टॅमेरिक्स. उजव्या हाताला जे दिसते टॅमेरिकेसी. हे एक असं बुशी प्लांट आहे, नद्यांमध्ये येतं, आपल्या इकडे पण येतं. वांगणी वावर साईडच्या नदीमध्ये वगैरे याची प्लांट्स दिसतात. असं बुशी जिम्नोस्पर्म असल्यासारखं प्लांट दिसतं, किंवा तुझ्या असल्यासारखं प्लांट दिसतं टॅमेरिक्स. किंवा पोर्चुलॅकेसी म्हणजे घोळची जी भाजी आहे पोर्चुलॅका, किंवा चिनी गुलाब आपण ज्याला म्हणतो, बटन गुलाब, चिनी गुलाब असं म्हटलं जातं. पोर्चुलॅका ग्रँडिफ्लोरा, पोर्चुलॅका ट्युबरोसा वगैरे हे सगळे पोर्चुलॅकेसी कॅरिओफायलिनी नावाच्या सिरीजमध्ये येतात. पुढची ऑर्डर आहे गटीफेरल्स. याच्यात स्टॅमिन्स मेनी अँड सेपल्स आर इम्ब्रिकेटेड. इम्ब्रिकेटेड सेपल्स म्हणजे काय, सेपल्स पेटल्स नाही, सेपल्स. यात काय असते, सेपलचा एक भाग दुसऱ्या भागाखाली लपलेला असतो. असे सगळे पेटल्स, सेपल्स एकमेकाला, एक साईड त्याची दुसऱ्याच्या खाली आहे आणि दुसरी साईड दुसऱ्याच्या वरती आहे, अशी इम्ब्रिकेट अरेंजमेंटमध्ये सगळे सेपल्स अरेंज झालेले असतात. याच्यात इथं डिप्टेरिओ कार्पेसी, क्लुझिएसी, हायपेरिकेसी, इलॅन्टिनेसी अशा फॅमिलीज येतात. आपल्याकडे याच्यातलं एकमेव प्लांट आपल्याकडे भेटतं क्लुझिएसी नावाच्या फॅमिलीतलं. मेसुआ फेरिया नावाचं प्लांट आपल्या इथे, जी पाण्याची टाकी जवारची, त्या पाण्याच्या टाकीच्या शेजारीच ते प्लांट आहे. एकमेव झाड आहे क्लुझिएसीचं. डिप्टेरो कार्पेसी आपल्याकडे असू शकते, पण अजून मी ऑब्झर्व केलेली नाही. ठीक. पुढची ऑर्डर आहे मालवेल्स. याच्यात काय आहे, स्टॅमिन्स आर मेनी बट सेपल्स आर वॉल्वेट. सेपल्स आर वॉल्वेट. वॉल्वेट म्हणजे काय, नो साइड ऑफ सेपल इज कवर्ड बाय अदर सेपल. सगळे एका सर्कलमध्ये एकमेकाशी अरेंज झालेले आहेत, कुणीच खाली नाही, कुणीच वरती नाही. वॉल्वेट ॲस्टिवेशन आठवते तुम्हाला? हां.
तर या व्हॉल्वेट ॲस्टिवेशनचे सेपल्स असतात. स्टॅमिन्स आर मेन ॲज इट इज अ कॅरेक्टर ऑफ थॅलेमिफ्लोरी इटसेल्फ. ठीक. मालवेल्स नावाची ऑर्डर आहे. मालवेल्समध्ये येतं स्टर्कुलिएसी म्हणजे आपलं कांडोळ, स्टर्कुलिया युरेन्स म्हणजे कांडोळ, किंवा आपण लहान बाळांना जी मुरुड शेंग देतो ना, हेलिक्टेरिस आयझोरा म्हणजेच मुरुड शेंग. हे बघा वरती डाव्या कोपऱ्यात वरती जे फूल दिसते ते बऱ्याच ठिकाणी आपल्या नदीला ओढ्याला मिळतं. इवन दो आपल्या कॉलेजच्या मागे जर तुम्ही उतरले कधी तर ही मुरुड शेंगची झाडं दिसतात. स्टर्कुलिएसी फॅमिलीमधले आहेत ही, आणि हे मालवेल्स ऑर्डरमध्ये येतात. त्यानंतर पूर्ण मालवेसी फॅमिली म्हणजे हिबिस्कसची फॅमिली किंवा आपल्या भेंडीची फॅमिली, भेंडीचं झाड आणि भेंडीची भाजी दोन्हीची फॅमिली, बॉम्बे केसी, बॉम्बॅक्सिबा, काटेसावर याची फॅमिली, हे सगळं मालवेल्समध्ये येतं. ह्या झाल्या ऑर्डर्स थॅलेमिफ्लोरीमधल्या सगळ्या. दुसरी सिरीज आहे डिसिफ्लोरी. डिसिफ्लोरी म्हणजे काय? डिस्क इज देअर, हायपोगायनस डिस्क इज प्रेझेंट. तर हायपोगायनस डिस्क म्हणजे काय? बरं, स्टॅमिन नंबर इज डेफिनेट, म्हणजे एक तर स्टॅमिन जेवढे पेटल आहेत तेवढे स्टॅमिन असतील किंवा त्याचे जास्तीत जास्त दुप्पट असतील. म्हणजे 5 पेटल आहेत, 5 स्टॅमिन्स मे बी देअर, ऑर 10 स्टॅमिन्स ॲट द मॅक्स 10 स्टॅमिन्स विल बी देअर. दिस इज द कॅरेक्टर ऑफ डिसिफ्लोरी. या डिसिफ्लोरीमध्ये काय, देर आर 7 ऑर्डर्स. डिसिफ्लोरीमध्ये 7 ऑर्डर्स आहेत. पहिली ऑर्डर आहे जिरानियल्स. जिरानियल्समध्ये येतं लायनेसी, लायनम मैसुरेन्सिस म्हणून एक आत्ता आपल्याकडे आत्ता ग्राउंडवरती, कॉलेजच्या ग्राउंडवरती येलो छानशी छोटी छोटी फ्लावर्स आलेत, लायनम मैसुरेन्सिस. रुटेसी याच्यात येतं. रुटेसी म्हणजे काय? आपल्या लिंबाची फॅमिली, लिंब खायचं लिंब जे असतं, लिंबू, त्याची फॅमिली रुटेसी. ऑक्नेसी, बर्सरेसी आणि मेलिएसी म्हणजे कडुलिंबाची फॅमिली पण याच्यात येते, आणि बर्सरेसी नावाची एक फॅमिली असते ती पण याच्यात येते. दुसरी ऑर्डर आहे ओलॅकेल्स. याच्यात ओलॅकेसी नावाची एकमेव फॅमिली आहे आपल्याकडे, आणि ओलॅक्स कॅन्डन्स नावाचं एक प्लांट याच्यामध्ये सापडतं. तिसरी ऑर्डर आहे सिलॅस्ट्रेल्स. सिलॅस्ट्रेल्स मी काय सांगतो तुम्हाला, ह्या ज्या डिसिफ्लोरी आहे ना, डिसिफ्लोरीमध्ये हायपोगायनस डिस्क असते. हायपोगायनस डिस्क. आता हायपोगायनस डिस्क म्हणजे काय? तुम्ही बोराचं झाड बघितलंय, बोराचं, तोरणाचं, यांच्यामध्ये इथे बघा, ह्या बोराच्या झाडामध्ये गायनोशियमच्या खाली एक डिस्क लाईक स्ट्रक्चर आहे. गायनोशियमच्या खाली एक डिस्क लाईक स्ट्रक्चर आहे. आता हे पण तोरणाचं झाड आहे, याच्या पण गायनोशियमच्या खाली डिस्क लाईक स्ट्रक्चर आहे. दिस इज कॉल्ड ॲज हायपोगायनस डिस्क. आणि सिलॅस्ट्रेल्स ऑर्डरमध्ये हे सगळे प्लांट्स येतात. मग हे जे रेड कलरचे फ्रूट असलेलं प्लांट दिसते याला म्हणायचं सिलॅस्ट्रस पॅनिक्युलॅट. हे फ्रुटिंग आहे. फ्रूट डिहाईस होताना त्यातला रेड कलरचा ॲरिल असा एक्सपोज होतो, आणि आपल्याकडे हे प्लांट असते. आपण गणपतीच्या वेळेस या प्लांट्सची जी फळं आहेत ती शोभेसाठी वापरतो, किंवा घरात ते गणपतीला वाहतात वगैरे वगैरे. सिलॅस्ट्रस पॅनिक्युलॅटा नावाचा एक श्रब असतो. आणि तुम्हाला तोरणं माहिती आहेत, बोरं माहिती आहेत, किंवा आणखीन एक तसं मोठं थोडंसं बोर असते, हे आपल्याकडचे सिलॅस्ट्रेसीचे मेंबर आहेत. पुढची ऑर्डर आहे सॅपेंडेल्स. आपण काय बघतोय लक्षात ठेवा, आपण पॉलीपेटॅलीमध्ये 3 सिरीज आहेत, थॅलेमिफ्लोरी, डिसिफ्लोरी आणि कॅलिसिफ्लोरी. थॅलेमिफ्लोरी कशाला म्हणायचं? थॅलेमस इलॉंगेटेड, मेनी स्टॅमिन्स आणि हायपोगायनस स्टॅमिन्स. डिसिफ्लोरी कशाला म्हणायचं? हायपोगायनस डिस्क प्रेझेंट अँड स्टॅमिन नंबर इज लिमिटेड, म्हणजे 5 किंवा 10 एवढे स्टॅमिन्स असतील. त्या डिसिफ्लोरीमधल्या आपण ऑर्डर्स बघतोय, त्यातली ही ऑर्डर बघतोय ती
सॅपेंडेल्स नावाची ऑर्डर. सॅपेंडेल्स म्हणजे ही सॅपेंडेसी फॅमिली याच्यात येते. रिठेची फॅमिली म्हणजे सॅपेंडेसी फॅमिली, रिठा किंवा ॲनाकार्डिएसी. ॲनाकार्डिएसीचे मेंबर तुम्हाला माहिती आहेत, बिब्बा किंवा हे तुमच्या समोर दिसतोय तो काजू, आंबा, हे ॲनाकार्डिएसीचे मेंबर आहेत. यांना पण हायपोगायनस डिस्क इज देअर अँड नंबर ऑफ स्टॅमिन इज लिमिटेड. त्यानंतर काही फॅमिलीज त्याला कळलं नाही, या पॉलीपेटॅलितल्या आहेत, थॅलेमोफोलोरीतल्या आहेत, पण कुठल्या सिरीजमध्ये टाकायचं असं बेंजामिन हुकरला कळालं नाही, म्हणून त्यांनी ऑर्डरीज ॲनामोली अशा म्हणून सोडून दिलं. त्यातली ही फॅमिली मोरिंगेसी. मोरिंगा म्हणजे आपला शेवगा. शेवग्याच्या 2 स्पेसीस आपल्याकडे मिळतात, जे आपण शेलूट खातो ते, आणि एक जंगलामध्ये जंगली सापडतं म्हणजे मोरिंगा कोंकनेन्सिस नावाचं वाईल्ड स्पेसीस आपल्याकडे सापडते. तिसरी सिरीज आहे पॉलीपेटॅलीमधली तिसरी सिरीज. त्या सिरीजचं नाव आहे कॅलिसिफ्लोरी सेपल्स आर युनायटेड. दिस इज द युनिक कॅरेक्टर ऑफ कॅलिसिफ्लोरी. आता आणि आणखीन एक कॅरेक्टर असतं, स्टॅमिन्स आर पेरिगायनस ऑर इपिगायनस. याच्यामध्ये ऑर्डर येते रोझेल्स. पहिली ऑर्डर येते रोझेल्स नावाची, म्हणजे रोजची. त्यात रोझेसी, ड्रॉसरेसी, क्रासुलेसी किंवा लेग्युमिनोसी आणि कोनॅरेसी अशा फॅमिलीज येतात. कॅलिसिफ्लोरीमध्ये या ऑर्डर येतात. तर कॅलिसिफ्लोरी म्हणजे काय? तुम्ही ब्युटिया मोनोस्पर्मा म्हणजे पळसाचं फुल बघितलं का जवळनं कधी? पळसाच्या फुलाला काय झालेलं असते, त्याचे कॅलिक्स आहेत ना ते फ्यूज झालेले असतात. सेपल जे आहेत ते फ्यूज झालेले असतात. सेपल्स फ्यूज झालेले असतात आणि त्यांची एक कॅप तयार होते. दिस इज कॅरेक्टर ऑफ कॅलिसिफ्लोरी. किंवा कुठल्याही तुम्ही शेंगवर्गीय आणा, लेग्युमिनोसीचे प्लांट मेंबर आणा, त्याचे सेपल्स फ्यूज होऊन खाली एक छोटीशी कॅप परसिस्टंट तशीच राहिलेली असते फ्रुटिंगमध्ये. बरोबर? म्हणजे काय? सेपल्स आर युनायटेड अँड स्टॅमेन्स मेनी, बट दे आर पेरिगायनस ऑर इपिगायनस. इपिगायनस म्हणजे काय? गायनोशियमच्या वरती स्टॅमेन्स आलेले असतात. इपी मीन्स अबाव, गायनस मीन्स गायनोशियम. आणि पेरी म्हणजे काय? तर ऑन द पेरिफेरी ऑफ गायनोशियम, म्हणजे मध्येच, गायनोशियमच्या खाली नाही आले, गायनोशियमच्या वरती नाही आले, गायनोशियमच्या पेरिफेरीला कुठेतरी स्टॅमेन्स तयार झाले. यातली पुढची ऑर्डर आहे मिर्टेल्स. मिर्टेल्समध्ये स्टॅमेन्स आर इंडेफिनेट, खूप सारे स्टॅमेन्स असतात, आणि फ्लावर्स आर इपिगायनस ऑर पेरिगायनस. म्हणजे स्टॅमेन्स किंवा बाकीचे फ्लोरल बर्ड्स हे इपिगायनस असतात किंवा पेरिगायनस असतात. या मिर्टेल्समध्ये एक्झाम्पल्स आहेत मिर्टेसी म्हणजे जांभळाची फॅमिली, सायझियम क्युमिनी म्हणजे जांभळ, मिर्टेसी. रायझोफोरेसी हे खारफुटीमध्ये येणारं प्लांट आहे, रायझोफोरा म्युक्रोनेटा. ओनॅग्रिसी म्हणजे पान लवंग वगैरे यांची फॅमिली, पान लवंग असते. लिथरेसी म्हणजे आपल्या मेहंदीची फॅमिली, लिथरेसी किंवा जारूळ याच्यामध्ये येतं. आणि पुढची फॅमिली येते कॉम्ब्रेटेसी. कॉम्ब्रेटेसी म्हणजे आपला आईन म्हणजे सादडची फॅमिली, किंवा हिरडा, बेहडा यांची फॅमिली, किंवा आपल्याकडे उक्षी नावाचा एक वेल येतो, उक्षी. बघा आपल्याकडची म्हातारी लोक आत्ता पावसाळ्याच्या दिवसात पाय सडतात म्हणून ते उक्षीचा पाला वगैरे चुळून लावतात है ना, ते उक्षी, ते पण कॉम्ब्रेटेसीमध्ये येतं. बघा तर याच्यात तुम्हाला मी कॅलिसिफ्लोरीचे एक्झॅक्ट कॅरेक्टर दाखवू शकतो. म्हणजे सॉरी, हां, हे जे ग्रीन कलरचं दिसतंय ना याच्यात, कॉम्ब्रेटम डेन्सिफ्लोरम मधुमालतीच झाड आहे, ही कॅलिक्सची ट्यूब आहे.
calyx, it is united and it forms a tube on which petals are arising. पेटल्स त्याच्यावरती बॉर्न होतात. हे पेटल जे आहेत व्हाईट कलरचे किंवा पिंक कलरचे, तर हे पेटल्स त्या कॅलिक्सच्या ट्यूबवरती तयार होतात आणि त्यांच्याच तोंडाला तिथे कॅलिक्सवरतीच इन्सर्ट झालेले स्टॅमिन्स पण असतात. आणि ओव्हरी जर म्हणाल तुम्ही तर ओव्हरी इथे बेसमध्ये असते. हे हायपोगायनस फ्लावर आहे, हो सॉरी इपिगायनस फ्लावर आहे. ओव्हरी इन्फेरियर. आणखीन एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, मिर्टेसी जांभूळ ही पण इन्फेरियर ओव्हरी आणि भरपूर सारे स्टॅमिन्स आहेत, त्याचेही कॅलिक्स फ्यूज झालेले असतात. किंवा आणखीन मिर्टेसी मधलंच तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, जांब सायझियम जांबोसा, ते पण इन्फेरियर फ्लावर आहे, इन्फेरियर ओव्हरी आहे, इपिगायनस फ्लावर आहे. कॅलिक्स it is fused sepals, made up of fused sepals. So these are characters of calyciflory. Am I clear? Polypetally म्हणजे petals are free from each other, they are not fused with each other. यामध्ये there are 3 subclasses in dicot. There are 3 subclasses: polypetally, gamopetally आणि monoclymedy. त्यातला पहिला सब क्लास म्हणजे पॉलिपेटेली, हा आपण बघितला. पॉलिपेटेली म्हणजे पेटल्स आर फ्री. पॉलिपेटेलीमध्ये देर आर 3 सेरीज: थॅलेमिफ्लोरी, डिसिफ्लोरी आणि कॅलिसिफ्लोरी. थॅलेमिफ्लोरीमध्ये काय असते, नंबर ऑफ स्टॅमिन मेनी अँड स्टॅमिन्स दे आर अरायझिंग फ्रॉम द बेस ऑफ ओव्हरी, म्हणजे हायपोगायनस स्टॅमिन्स आर देअर अँड नंबर ऑफ स्टॅमिन्स इज मेनी and thalamus is somewhat elongated. थॅलॅमिफ्लोरी. मग थॅलॅमिफ्लोरीमध्ये काय काय येतं, तर त्यात येतं सीताफळ येतं, किंवा मॅग्नोलिया चंपाका म्हणजे आपला सोनचाफा येतो, डिलेनिया येतं. दिज आर फॅमिलीज ऑफ थॅलॅमिफ्लोरी. त्याच्यातच ब्रॅसिकेसी येतं, त्याच्यातच पॅपॅवेरेसी येतं. दुसरं बघितलं आपण त्याच्यातच डिसिफ्लोरी. डिसिफ्लोरीमध्ये काय असतंय, नंबर ऑफ स्टॅमिन लिमिटेड. थॅलॅमिफ्लोरी, डिसिफ्लोरी. थॅलॅमिफ्लोरीमध्ये नंबर ऑफ स्टॅमिन्स इंडेफिनेट. डिसिफ्लोरीमध्ये नंबर ऑफ स्टॅमिन लिमिटेड, म्हणजे 5 किंवा 10, म्हणजे 5 पेटल्स असतील, 5 स्टॅमिन किंवा पेटलच्या दुप्पट 10 स्टॅमिन असतील, याच्या पलीकडे काही नाही. डिसिफ्लोरीमध्ये आणखीन एक कॅरेक्टर असतं, हायपोगायनस डिस्क इज प्रेझेंट. डिसिफ्लोरीमधले तुम्हाला माहिती आहेत ते सिलेस्टस पॅनिक्युलाटा, त्यानंतर तुम्हाला माहिती आहेत ती झिझिपस रुगोसस म्हणजे तोरणं, किंवा झिझिपस मॉरिशियाना म्हणजे बोर, हे तुम्हाला माहिती आहे. आणि तिसरी आपण बघितली कॅलिसिफ्लोरी. कॅलिसिफ्लोरीचं कॅरेक्टर आहे कॅलिक्स इज फ्यूज्ड. कॅलिक्स इज फ्यूज्ड. त्यातले तुम्हाला माहिती आहेत ते मिर्टेल्स ऑर्डरमधले मिर्टेसी आणि जांभूळ, पेरू, जांब, निलगिरी, हे सगळे तुम्हाला कॅलिसिफ्लोरीमधले माहिती आहेत. आणि कॅलिसिफ्लोरीमधले तुम्हाला लेग्युमिनोसी पण माहिती आहे. आता त्यातच कॅलिसिफ्लोरीमध्ये आणखीन एक ऑर्डर आहे 13वी, तिचं नाव आहे पॅसिफ्लोरेल्स, ज्याच्यामध्ये पॅरायटल प्लासेंटेशन असते. पॅसिफ्लोरेल्स. आता यातलं पॅसिफ्लोरा तुम्ही बघितलं असेल, हे सगळ्यात डावीकडे वरती जे आहे पॅसिफ्लोरा, हे तुम्ही बघितलेलं असेल. या पॅसिफ्लोरेसीमध्ये पॅसिफ्लोरा इड्युलिस नावाचं आपल्याकडे कृष्णकमळ लावलं जातं. त्यानंतर कुकुरबिटेसी, मेख, काकडी, दोडका, है ना, यांची फॅमिली. भोपळा, दुधी भोपळा, कारलं, घोसाळं, यांची फॅमिली कुकुरबिटेसी. त्याच्यातून पॅरायटल प्लासेंटेशन असतं, आठवतंय? हां, काकडी कट केल्यावर तुमच्या लक्षात येईल पॅरायटल प्लासेंटेशन. त्यानंतर एक फॅमिली असते बेगोनियेसी. बेगोनिया क्रिनॅटा नावाचं एक प्लांट आपल्याकडे सापडतं. हे आपण त्याचं आंबूस अशी याची पानं लागतात. ही झाडांच्या खोडावरती किंवा एखाद्या खडकावरती किंवा भिंतीवरती
धबधब्याच्या जवळ वगैरे येणारे हे बिगोनियाची झाडं असतात. आणखीन एक फॅमिली असते टर्नरेसी. टर्नरेसीची काही प्लांट्स बघितली जव्हारमध्ये. तर हे येलो कलरचं फ्लावर जे आहे ते आपल्या चालतवडच्या PHC जे आहे, चालतवड साखरशेत तिथली PHC आहे, ते PHCच्या बाहेर दारामध्ये ही झाडं लावलेली आहेत किंवा आलेली आहेत टर्नरेसीची. सो दिस इज order Passiflorals, where parietal placentation is there. Sometimes flowers are unisexual. Cucurbitaceae मध्ये, Begoniaceae मध्ये फ्लावर्स युनिसेक्शुअल असतात. Passifloraceae मध्ये बायसेक्शुअल असतात. त्यातलीच एक ऑर्डर आहे फिकॉइडल्स. कॅलिसिफ्लोरी मधलीच ऑर्डर आहे फिकॉइडल्स. याच्यात सगळे कॅक्टस येतात किंवा सक्युलंट प्लांट येतात. कॅक्टसचे बघा, हे 2 कॅक्टस तर तुम्हाला माहिती आहेत, बघितले असतील फोटोमध्ये कुठं. किंवा हे इपिफायलम ऑक्सिपेटलम. इपिफायलम ऑक्सिपेटलम म्हणजे ब्रह्मकमळ आपण ज्याला म्हणतो ते. हे काही खरं ब्रह्मकमळ नाही आहे. ब्रह्मकमळ जे आहे ते हिमालयात येतं. हे इपिफायलम ऑक्सिपेटलम हे एक कॅक्टस असते जे आपण ब्रह्मकमळ म्हणून घरी लावतो, आणि जे नॉक्टर्नल फ्लावर ओपन होतं, त्याचं ब्लूम होतं रात्रीच. तर हे ब्रह्मकमळ हे फिकॉइडल्स नावाच्या ऑर्डरमध्ये येतं, कॅक्टेसी फॅमिलीमध्ये. आणि मोल्युजिनेसी नावाची एक फॅमिली असते. ही मोल्युजिनेसी आपल्या पॅडी फील्डमध्ये, राईसमध्ये याचं वीड्स येतात किंवा पाणथळ जागा जिथं असेल तिथे या मोल्युजिनेसीच्या प्लांट्स येतात. त्यातलीच पुढची ऑर्डर आहे अम्बेलेल्स. कुठली? कॅलिसिफ्लोरी मधली ऑर्डर अम्बेलेल्स. काय येतं याच्यात? ॲपिएसी आणि अरालिएसी. ॲपिएसी म्हणजेच तिला आपण दुसऱ्या एका नावाने ओळखतो, अंबेली फेरी. आंबेल इन्फ्लोरसन्स आहे अशी ती फॅमिली. म्हणजे कोथिंबिरीची फॅमिली किंवा आपली जी हिरॅक्लियमला काय म्हणतो आपण, एक भाजी आपण रानभाजी खातो आपण, तिचं नाव मला आता आठवत नाहीये. तर ॲपिएसी मधली ती एक रानभाजी येते. याच्यात धने, त्याच्यातच ओवा, जिरे, बडीशेप हे सगळे या फॅमिलीमध्ये येतात. आंबेली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा सब क्लास म्हणजे गॅमोपेटॅली बघू.